अजून एक मोठं स्टँड असं महायोग पीठी तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुमिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकरणं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सर्वमङ्गलमाङ्गल्ये
शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पुंडरी कमला विठ्ठल देव तारा पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज की श्री संत संताजी महाराज की जय भारत माता की जय रामकृष्ण सुरुवात केली रामकृष्ण हरी आपणा सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा पुण्य पडले बहुता दिवसा भाग्य उदयाचा कसा सन्मुख तो कैसा परब्रह्मनाथ अनंत कोट ब्रह्मांड एक खंडेश परमात्मा हृदय प्राण संजीवन आहे रुक्मिणी माता साधकांची बायबाप योग्यांची माऊली कैवल्य चक्रवर्ती सम्राट श्री संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट संत शिरोमणी श्रीमंत श्री तुकोबाराय आदी करून महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जडणघडणीमध्ये स्वतःच्या कार्यकर्तृत्वशील जीवनाने ज्या ज्या महात्म्यांनी संत वृत्तींनी खऱ्या अर्थानं या प्रदेशातील सर्व माथी सुदृढ करण्याचं काम ज्या शब्दरूपाने केलं त्या सकळ संतांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो। आज विठ्ठल मंदिर संस्थांचे अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री आदरणीय बळवंत वेगळे त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारे संस्थांचे सर्व पदाधिकारी या सर्वांच्याच खऱ्या अर्थानं कर्तृत्वशील जीवनातून आज जगद्गुरु संत श्री तुकोबाराय यांच्या या कीर्तन सेवा केलेल्या आजच्या या मंदिरामध्ये आपणा सर्वांचं भाग्य आहे। विशेषतः मी माझं भाग्य समजेल की जगद्गुरु तुकोबारायांनी या भूमीमध्ये उभं राहून अवघ्या विश्वाला विश्व तारकेचा संदेश दिला। त्या तुकोबारायांच्या भूमीवर आज विठ्ठल मंदिर संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उदार अंतकरणातून मला आज ही सेवा करण्याचं भाग्य मिळते। हो भाऊ, देशात जन्माला आलं, विश्वातून भारत देशात जन्माला आलं, व्यक्ती भाग्यवान समजला। भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जन्माला आला, कारण सकळ राज्यांमध्ये एकच राष्ट्र आहे ज्याचं नाव महाराष्ट्र, बाकी सर्व राज्य आहेत, पण आपलं एकच राज्य ज्याला महाराष्ट्र असं म्हटलं जातं, त्या महाराष्ट्रात जन्माला येणं त्यातही माऊली तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांच्या शंभूराजांच्या या पुण्यभूमीमध्ये इंद्रायणीच्या तटावर जन्माला येणं महान भाग्य आहे। आणि या भाग्याचा अजून एक कळस सांगतो। आज जगद्गुरु तुकोबारायांनी जिथून विश्वव्यापकतेची संदेश अवघ्या विश्वाला दिला, त्या तुकोबारायांच्या कीर्तन सेवेच्या जागेवरून आज विश्वाला संदेश देण्याची जबाबदारी तुकोबारायांच्या आशीर्वादाने प्राप्त होते। हे माझं भाग्य आहे।
माझ्यापेक्षा सर्व ज्येष्ठ मंडळी आज या व्यासपीठाच्या समोर आहेत. असं अजून एक वाक्य आहे, जसं अध्यात्म क्षेत्र आहे तसं माणसाला विकसित करणारे एक क्षेत्र आहे, व ज्याला आता आपण सध्या राजकीय क्षेत्र म्हणतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर आपण गेलो, त्याला जसं भक्ती तसं त्याला शक्ती असं म्हणतात. जे छत्रपती शिवाजी महाराज हे शक्तीचे प्रतीक आहे. 2025च्या काळामध्ये आमचे राजकीय नेते हे शक्तीचं प्रतीक आहे. आज या व्यासपीठावर भक्ती आणि शक्ती एकत्र आहे. म्हणजे याचं खऱ्या अर्थानं उद्घाटन, सोहळ्याचं उद्घाटन त्यांनी गणेश तात्यांनी केलं. महाराष्ट्राच्या किसान सेनेचं ते अध्यक्षपद दृश्य होत आहे. एक शेतकऱ्याची भूमिका, शेतकऱ्याचं नेतृत्व ते करतायत. म्हणजे आजची सेवा समर्पण होत असताना अध्यात्माचा खऱ्या अर्थाने विकास, प्रचार आणि प्रसार संतांनी ज्यांच्या खांद्यावरून केला ते शेतकरी आहेत. तुकोबरा हा अभिमानाने म्हणतायत, बरे झाले तेव्हा कुणबी जन्म आलो, नाही तरी तंबे गेलो असतो. आज तुम्ही ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व तात्या करत आहात, तो अहंकार विरहित असणारा आमचा शेतकरी आहे. त्याचं नेतृत्व तुम्ही करत आहात. व मी सहज बोलता बोलता थोडा दृष्टिक्षेप या कथेकडे केला. म्हणजे डोळ्यासमोर एक घटना आली, मी सध्या तात्यांना बोललो होती, त्या तुमच्या समोर मांडतो. आज आपलं भाग्य आहे, ज्यावेळेस ही कथा करावी असा निरोप मजपर्यंत आला, यतीनबाई बोलले की तुकोबरांची कथा सर्वजण करतात. आपण खूप वेळांची कथा ऐकली तुकोबरांची. माऊलींची, ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र सर्वजण करतात. माझ्या नामदेवरांचे चरित्र सर्वजण करतात. निळोबरांचे चरित्र करतात. पण या सर्व सहकार्यांची अशी इच्छा होती की अशा संतांची कथा करा, ज्या संतांची कथा महाराष्ट्राच्या पटलावर, या देशाच्या पटलावर, आध्यात्मिक क्षेत्राच्या पटलावर आजपर्यंत कोणी याची दखल घेतली नाही. मग प्राधान्याने काही नावं समोर आली. त्यामध्ये पहिलं नाव प्राधान्याने होतं संताजी महाराज जगनाड्यांचं, दुसरं नाव होतं संत सेना महाराजांचं, आणि तिसरं नाव होतं माझ्या संत श्री चोखोबार यांचं. ही नावं का, याचा प्रारंभी अनेक मानून तुमच्या समोर मी येणार. संत श्री जगनाडे महाराज का, तर आजच्या या कथेला याचा प्रारंभ करण्याकरता साक्षात ज्यांनी या भूमीवर विश्व संदेश प्रकट केला ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं, संत तुकाराम महाराज संस्थांचं नेतृत्व अध्यक्ष म्हणून ज्यांनी केलं ते तुकोबरांचे साक्षात 13वे वंशज, विद्यमान वंशज आदरणीय पुरुषोत्तम महाराज इनामदार या ठिकाणी उपस्थित आहेत. तुकोबरांना आपल्यापर्यंत ज्यांनी आणलं, तुकोबरांना 400 वर्षाचा काळ आहे, तुकोबरांना आपल्यापर्यंत जगद्गुरु तुकोबरांना ज्यांनी आणलं त्या संतांचं नाव आहे माझे संताजी महाराज जगनार. म्हणून संताजी महाराजांनी प्रारंभ आहे. संत सेना महाराज का, तर 12व्या शतकातले हे संत आहेत. 12व्या शतकात, आणि 12व्या शतकामध्ये जाती विषमता असताना सुद्धा हाती विश्वाच्या पटलाचं खऱ्या अर्थानं मुंडन करून, व्यवस्थेचं मुंडन करून, त्या काळातल्या व्यवस्थेच्या विरोधात उभं राहण्याकरता हाती शस्त्र ज्यांनी पहिलं घेतलं, संतांच्या हाती शस्त्र नाही माहिती, पण जाती व्यवस्था निर्मूलन करण्याकरता हाती शस्त्र घेऊन ज्यांनी विश्वाचा अहंकार निर्माण करण्याचं काम केलं ते माझे संत सेना महाराज आहेत. म्हणून सेनाजी महाराज आहेत. आणि तिसरे संत संत श्री चोखोबार आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे विश्वाच्या पटलावर मंदिरातून हुसकून दिल्यानंतर सुद्धा देवाच्या समोर चिंता मांडली, देवा मंदिरात येऊन देत नाही, मी विरोधात जाणार नाही येऊन देत, व्यवस्था आहे, बाहेर बसेल मग. पण बाहेर बसलो तरी अंतःकरणातून देवा तू बाहेर पडणार नाही याची खात्री घेईल. म्हणून चोखोबार आहे. आता चरित्रात आपण सर्वजण येणार म्हणून चोखोबार आहे. हे 3 संत प्रामुख्याने आपण स्वीकारले. आता सर्वात महत्वाची अडचण मांडू. आता तुम्ही 2 वर्षाचे की आम्हाला अडचणी मांडल्या पाहिजे. आम्ही अडचणी मांडल्या तर आमच्या अडचणी सुटून सुटतील. बघ
आमच्या गळ्यातल्या हारात जर वासच नाही आला तर हारात गळ्यात असून काय उपयोग आहे का? आमचं काम आहे मग शक्तीच्या समोर भक्तीने मांडावं म्हणून मांडतो. आमचं ठरलं, पदाधिकाऱ्यांचं आमचं ठरलं. आरडे बाबा म्हणले, जगताबा म्हणले आपल्याला करायची बुवा कथा. कशी करायची? मी म्हणलं त्याची चिंता भगवंताला पडली होती. काय चिंता होती माहितीये? तुम्ही भागवत ऐकायला जाता, भागवत ऐकायला जाताना आपल्या समोर भागवत चा ग्रंथ असतो. नाथ पारायण करायला जाताना नाथाचा ग्रंथ असतो. तुकोबारांचं पारायण करायला 23 तारखेपासून आपण भंडारा वगैरे जाणार आहे. ते तुकोबारांची गाथा आहे. मग मला प्रश्न आहे की आता जर संताजी महाराजांची ग्रंथ आम्हाला जर पारायण करायचं, कथा करायची, तर ग्रंथ आणायचा पण महाराष्ट्राच्या पटलावर दुर्दैव म्हणतो थोडस. महाराष्ट्राच्या पटलावर संत वाङ्मयाचा विकास ज्या पद्धतीने व्हावा तो खूप पाठीमागच्या काळामध्ये झाला नाही. आम्ही तुमचा आभार मानेल की तुम्ही जो विषय हाती घेतला त्यामुळे आजची कथा आहे. धर्म ही संज्ञा तुम्ही हाती घेतली. तुम्ही पक्षाचं काम करताय, तुम्ही तुमच्या शक्तीचं काम करताय, पण धर्माचं काम करताय एवढा आम्हाला तुमच्याबद्दल अभिमान. काय माहिती आहे? इथून पाठीमागच्या काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये एक संस्था काम करते ज्याचं नाव आहे गीता प्रेस. त्या गीता प्रेसने 1970 साली एक गाथा प्रकाशित केली. त्याचं नाव होतं सकळ संत गाथा. आणि त्या गाथेमध्ये महाराष्ट्रातल्या 18 संतांची गाथा आहे, उत्तर प्रदेशमधील 4 संतांची गाथा आहे. म्हणजे वाङ्मय देहूचं आहे, वाङ्मय पंढरपूरचं आहे, वाङ्मय महाराष्ट्राचं आहे, आणि चिंता मात्र माझ्या उत्तर प्रदेश मधल्या मंडळींना आहे, तिथल्या राज्यकर्त्यांना आहे, तिथल्या असणाऱ्या धार्मिक क्षेत्रातल्या लोकांना आहे. आम्ही सहज ती पाहिली. आणि 2016 साली देहूला तुकोबारायांच्या गुरुमध्ये फक्त माझ्या तुकोबारायांच्या ग्रहाच्या समोर माझ्या तुकोबारायांचं मंदिर होतं. महाराष्ट्रात चोखोबारायांचं मंदिर नाही. MPSC ला एक प्रश्न आहे की चोखोबारायांचं मंदिर कुठे आहे? खाली 4 ऑप्शन आहेत. एक पहिले चोखोबारायांचा जन्म झाला तो मेहून राजा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. त्यांची समाधी ज्यांचा अंत झाला ते मंगळवेढा क्षेत्र आहे. ज्यांची समाधी आहे ते पंढरपूर क्षेत्र आहे. ही 3 ठिकाणं मांडल्यानंतर 4थं ऑप्शन येतं देहू. सगळे विद्यार्थी या 3 पैकी एक मांडतात. आश्चर्य सांगतो तुम्हाला, देहूलाच फक्त तुकोबारायांचं मंदिर. तुम्ही जुन्या मंदिरावरून देहूत प्रवेश केला की डाव्या बाजूला त्या खड्ड्यामध्ये एक मंदिर आहे, माझ्या तुकोबारायांचं मंदिर. हो, अभिमानाने सांगावं आपण परिसरात अभिमान. आणि मग चोखोबारायांच्या गाथेचं पारायण करावं हा विचार सकळ संत विचार समितीला आला की त्याचं नेतृत्व सध्या महाराष्ट्रात करतात. आम्ही देहू संस्थानात तत्कालीन मध्ये विनंती केली, एवढा मोठा ग्रंथ येऊन गाथेला बसता येणार नाही, पारायण आहे, आम्हाला पारायणाला ग्रंथ पाहिजे. आम्हाला ग्रंथ छपाई करून दिला फक्त चोखोबारायांचा. यावर्षी भाग्य होतं आमचं. विठ्ठल संस्थांच्या, मंदिर संस्थांच्या मनात प्रश्न आला की आपल्याला सकळ संतांचं पारायण करायचंय, म्हणून त्याची तयारी अगोदर झाली. तुकोबाराय देहूला यायचे याची तयारी 1 वर्ष अगोदर नाही, 1 पिढी अगोदर नाही, 13 पिढ्या अगोदर झाली. आपलं भाग्य आहे, आपल्याला कथा डिसेंबर महिन्यात करायची आहे. याची तयारी गेल्या वर्षी झाली. आणि या वर्षी पुरुषोत्तम महाराज या ठिकाणी योगायोगाने उपस्थित आहेत. पुरुषोत्तम महाराजांना विनंती केली जाते की आपल्याला देहूमध्ये पुढील वर्षापासून संत सेना महाराजांचं, गोरोबा काकांचं, माझ्या सावता महाराजांचं, माझ्या सेना महाराजांचं यांचं पारायण करायचं. तुकोबारायांची बंधू कानोबार आहेत, तुकोबारायांचे शिष्य आहेत पत्न्याबाई, त्यांचं आपल्याला पारायण करायचं. ते म्हणजे अडचण काय? अडचण एकच आहे, तुमची वर्गणी म्हणत नाही, आम्हाला फक्त एकच करावं, हे संत द्या. ते म्हणजे संत द्या म्हणजे आम्हाला त्यांचा ग्रंथ द्या. हे महात्मा समोर बसते बा, सिच्युएशन किती अवघड आहे तुमच्या समोर मांडतो बा. संतांचं इलेक्शन आलंय 4 महिन्यावर, 1.5 महिन्यावर. यांचा परत गेला तर पुढील येणारी कमिटी आम्हाला देईल की नाही याचा भरवसा नाही.
तर आता जे दिलं तर ते वेळेवर मिळेल की नाही माहिती नाही. वेळेवर आलं तर पूर्ण निधी मिळेल का नाही याचा भरोसा नाही. आम्ही करावं का? महाराजांनी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या दिवशी इलेक्शन झालं त्याच्या अगोदर 2 दिवस त्याचा निधीचा चेक काढला, त्या व्यक्तींना दिला आणि रात्रीत भाऊ हे गाथे देऊच्या संस्थांमध्ये जमा झाले. हे 300 गाथे आहेत माझ्या समोर. आता अजून 200 गाथे संस्थांकडे आहेत, ते थोड्या दिवसात समितीला मिळतील. अजून एक वाक्य सांगतो, एक गाथे पोच झाले आणि मग आमची तयारी सुरू झाली, त्याचं प्रकाशन करू आणि मग आपण याचं पारायण करू. आज भाग्य बाबा जर आज जगद्गुरु तुकारामांचे कीर्तन केलं ते विठ्ठल मंदिर संस्थांच्या प्रांगणामध्ये. आज देऊळ संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे नामदार, या राज्याची शक्ती हे भक्तीचे पुरुषोत्तम महाराज आणि या राज्याची शक्ती आदरणीय बाळाभाऊ वेगळे असतील, आदरणीय गणेश नाते वेगळे असतील, या संस्थान कमिटीचे सर्व सदस्य असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, सर्वांच्या साक्षीने आणि सर्वांच्या शुभ असते आज या गाथेचा शुभारंभ झाला. हो, शुभारंभ सांगू तुम्हाला. हा प्रकाशन सोहळा करायचं म्हटलं किती धावपळ आहे बा. आम्हाला भाऊंची वेळ घ्यावी लागली असते, त्यांच्या व्यवस्थेतून त्यांनी आम्हाला वेळ दिली असती, त्यांना यावं लागलं असतं, तात्यांची वेळ घ्यावी लागली असते, अध्यक्षांची वेळ घ्यावी लागते. आज आम्हाला वेळ न घेता त्यांच्या अंतःकरणातून खऱ्या अर्थानं आम्हाला वेळ मिळाला. त्यांच्या अंतःकरणातून याचं प्रकाशन झालं. या शुभारंभ सोहळ्याबरोबर आज आपण एका ग्रंथाचं प्रकाशन करतो. आपल्या सर्वांच्या जीवनाचं सार्थक झालं. हो, आधी जन्म आलो त्याचे फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती, हा शब्दप्रयोग या करताय. संतांनी आपल्याला हा ग्रंथ दिला आणि खऱ्या अर्थाने शक्तीने याचा उद्धार केला. हे मोठ्याने एकदा सर्वांनी माझ्या तुकोबरायांकरता, संस्थांकरता आणि या भक्तीबरोबर, शक्तीबरोबर, या शक्तिमय असणाऱ्या सर्व आमच्या भाऊंकरता, तात्यांकरता एक मोठ्याने विजय करावा. पुंडलिक आजपासून खऱ्या अर्थानं 6 दिवस पण या 3 संतांच्या चरित्राचा खऱ्या अर्थानं अभ्यास करणार आहोत. तुकोबरायांच्या दृष्टिकोनातून संतांचे शब्द जेवढे महत्वाचे तेवढं आम्हाला संतांचं आचरण खूप महत्वाचं. आज महाराष्ट्राच्या धार्मिक क्षेत्रात जर पाहिलं तर बोलणारी माणसं कमी नाही, ज्ञानाने कमी माणसं नाही, आचरणाने आम्हाला का महत्वाचे. हो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्यासपीठ मिळेल न मिळेल हा भाग वेगळा आहे, दुय्यम आहे. पण मिळालेल्या व्यासपीठावर आम्ही जे करतो ते आम्हाला व्यासपीठावर उतरल्यानंतर करता आलं पाहिजे, ही संतांची अपेक्षा आहे. म्हणून तर संतांजी महाराजांनी विचार जर केला तर संतांजी महाराजांची अपेक्षा आहे मला जी मंडळी भेटावीत ना ती माझ्या जातीची भेटावी. माझी या जातीची माझी या जातीची
संताजी महाराजांची एकच इच्छा आहे, मला जो भेटावा, मला जो मिळावा, तो माझी या जातीचा असा. आता जात शब्द हा जातीवाचक नाही बरं का. आपलं असं झालंय, आपल्याला जे दिसतं तेच भासतंय. आता जे दिसतंय किती बोगस असतं हे आपल्याला पण कळतं. जे दिसतंय ना ते खूप बोगस असतं, आणि जे बोगस असतंय तेच आम्हाला भासतंय बघ. हे आमचं दुर्दैव. संताजी महाराजांची इच्छा आहे, माझ्या जातीचं म्हणजे माझ्या विचाराचा, माझ्या विचाराचा मज भेटो कोणी. कोणी म्हणजे माहिती आहे, कोणी म्हणजे तोपर्यंत त्यांना भेटलाच नाही. आपण सहज बोलतो की नाही. कोणी जर मला भेटला, माझ्या संगतीला आला तर मी ते करून याचा अर्थ असा आहे, तोपर्यंत त्यांना कोणी भेटलो नाही, त्यांच्या विचाराचं भेटलं नाही. हो, इच्छा आहे. ऐका बरं का, आश्चर्य आहे. ज्या दिवशी हा विचार संतांजी महाराजांच्या मनामध्ये आहे, त्या दिवशी त्यांचं वय 16व्या वर्षाचं. 16व्या वर्षाचं 16व्या वर्षाचा विचार करतोय. काय आपली माती समृद्ध माहिती आहे, या मातीतले विचार हे वयाचा विचार करून प्रकट होत नाही. अत्यंत कमी वयामध्ये हे सगळे विचार प्रकट झाले. कारण माहिती आहे, संतांजी महाराजांचा जन्म आहे चाकण क्षेत्रातला. आपलं चाकणचा जन्म आहे जगनाडे परिवारातला. तत्कालीन समाजाच्या व्यवस्थेचा विचार केला तर तेली समाज आहे, आणि तेली समाजाचं वैशिष्ट्य आहे बघ, ते पिळून काढण्याशिवाय स्वीकारत नाही. माणूस पिळून पाहिला पाहिजे, पिळून. आई फक्त ओळून पाहतो. त्याला ओळून कसं पाहतो, खूप भारी चांगलं धोतर दिसलं बा आम्हाला, चांगलं उपकरण दिसलं, चांगलं दिसलं, नंतर त्याच्या घरी रिव्हॉल्वर सापडलं. आम्ही पिळून पाहिलं पाहिजे, तोलून पाहिलं पाहिजे. तेरी समाजाचं वैशिष्ट्य आहे बा. हो, शेंगदाणा जरी मिळला ना तर त्याला गाण्यात घातलं जातं, गाण्यात. पण त्यातून व्यस्त सोडून देत नाही की व्यवसायाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे घाणा तयार केला जातो, घाणा, आणि त्या घाण्यामध्ये शेंगदाणे टाकले जातात. फक्त शेंगदाणे टाकतात का, शेंगा टाकतात. चाकणला पाहिला पण शेंगा टाकल्या की त्यातून 2 भाग वेगळे होतात. एक शुद्ध सात्विक, सर्वांना समजेल म्हणजे असं शुद्ध तेल बाहेर पडतं, आणि एक बाजूला पेंट बाहेर पडते. पण तुम्ही खाल्ली कधी? हे जुनी मंडळी माझ्या समोर बसले, भाग्यवान आहात तुम्ही. पेंट खाऊ पहिली ती पेंट, मग आम्हाला कळतं बा आपण किती मोठे आहोत. अरे बाबा किती मोठे आहेत माहिती आहे. त्या पेंट मध्ये सुद्धा तेल आहे, आणि ते तेल कुणाला, ती पेंट कुणाला खायला घालू लागतात? आपल्या दारातल्या बैलाला, आपल्या दारातल्या म्हशीला, आपल्या दारातल्या छोट्या छोट्या पिलांना. जे माणूस किती समृद्ध आहे माहिती आहे. जसं आपल्या त्या शेंगदाण्यातलं, त्या शेंगदाण्यातलं तेल खातो ना, तसं तेच तेल आपल्या दारातल्या पशुधनाला खायला घालतो. हे त्याच्या अंतकरणातलं अवधारी आहे, हे अवधारी आहे. आणि मग हे व्यवसाय परिवाराचा, धान्याचा, तेलाचा, तो व्यवसाय चाकण शहरामध्ये विठोबा जगनाडे नावाचे एक सद्गृहस्थ आहे. विठोबा जगनाडे खूप मोठा धान्याचा व्यापार आहे, खूप मोठा तेलाचा व्यापार. चरित्रात असा उल्लेख आहे, या
परगण्याच्या सीमा त्यांनी ओलांडल्या. परगण्याच्या सीमा म्हणजे पुणे परगणा, सातारा परगणा, सोलापूर परगणा, अहिल्यानगरचा परगणा, हे परगणे ओलांडले. कोकण परगणा, हे सगळं ओलांडून त्यांनी व्यवसाय केला. ऐका माझ्या तरुणांना, व्यवसाय करायला आपल्याच गावात डंपर चालत नाही बुवा. त्याकरता आपल्या गावातली स्कीम संपली की बाहेरच्या गावात जावंच लागतं. संताजी महाराज सांगतात मला. हो, आणि मग व्यवसाय विठोबा जगनाडे खूप मोठे सद्गुरू असतात. घोड्यावर व्यापार करायचे, घोड्यावर व्यापार करा. सोन्याचं लागी देवा, सोना जर ज्या वाऱ्याने नटलेला व्यापारी, हे 9 लाख रुपयाला व्यापार चालला त्या काळातल्या. समृद्ध तालुका आहे आपला, दुर्दैव आहे. आपल्याला सांगायला माणसं लांबून येतात तात्या. आपल्या तालुक्याचं वैभव सांगायला आम्हाला बाहेरून येतात. म्हणून मला संस्थांचं खरंच नतमस्तक तुमच्याशी व्हायचंय बुवा. तुम्ही आपल्या लेकरांवर बसवलं बा. हो, आपल्या लेकरांवर लय आमच्याकडनं सावधानी आहे तुमच्या इथे. सोपं नाही. गणेश महाराजांची माझी चर्चा झाली. म्हणलं तात्या, आमच्या मोहिते महाराजांना म्हणलं काय भाग्य असेल बा माझं, हीच मंडळी काहीतरी तारीख घ्यायला आळंदीला जात होती. ही माणसं कधीतरी 8 तारीख घ्यायला पंढरपूरला गेली असतील, तर ते नागपूरलाही फोन झाला असेल, कधीतरी बुलढाण्याला फोन झाला असेल. माझं भाग्य आहे बा, ही माणसं देऊतच थांबली. कारण का माहितीये, धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग, अशा भूमीत तुम्ही थांबलात. माझं भाग्य आहे. हो, ते काय म्हणतो माहितीये, परगण्याच्या भूमिका, परगण्याच्या सीमा ओलांडून विठोबा जगनाडे त्यांनी व्यापार केला. व्यापार करताना प्रत्येक आई वडिलांच्या मनामध्ये खंत आहे, लवकर पोर घातल्या बरोबरीला यावं. त्यांच्या पोटी एक रत्न जन्माला. हो, आईचं नाव आहे मायाबाई. अपभ्रंश झाला, मायाताई झाली त्याची. हे मूळ नाव. आपल्या मराठी व्याकरणाचा विचार केला ना, आजची मायाबाई, पूर्वीची मायाबाई. आताचा विठ्ठल, पूर्वीचा विठोबा आहे. हो, तुकोबारा म्हणतात की नाही, विठोबा माझा सोयरा सज्ज. विठ्ठल नंतर आहे वा. मूळ भाषा अंतकरणातली विठोबा, मायाबाईच्या पोटी 8 डिसेंबरचा दिवस आहे. 1624 साले, 16व्या शतकामध्ये 1624 साल उजळलं. चाकणला जगनाडे परिवाराच्या घरी, जगनाडे परिवाराचा वंशाचा जन्म झाला. त्या परिवाराचा व्यवसायातला अधिकार नाही, पण अध्यात्म क्षेत्रातला अधिकार या विश्वाच्या पटलावर या सुपुत्राने व्यक्त केला. हो, जगनाडे महाराजांचा, संताजी महाराजांचा जन्म झाला. आई बापाने 16 साजरा केला. हो, 16. जसा माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याचा 16 साजरा झाला की नाही. गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी. व्यापारी परिवारामध्ये जन्माला आले. व्यापारी परिवारामध्ये जन्म झालेल्या संताजीचा जन्माचा 16 संपूर्ण होऊन राहिला. 5वी साजरी करतात आपल्याकडं. 5वी सटवाई मी झाली ते माझ्या संताजींच्या कपाळावर तुकोबऱ्यांचं नाव लिहिलं. तुकोबऱ्यांचं नाव, हे नाव कपाळावर. भाग्यवान आहेत आपली कपाळं. कुणाच्या कपाळावर काय लिहिलंय बघा. आपलं कपाळ भाग्य आहे बा. आपल्या कपाळावर संत लिहिले. सटवाईला मानलं पाहिजे आपल्या. तिने आपल्या कपाळावर संत लिहिले, तिने आपल्या काळावर भगवंत लिहिले. यापेक्षा सांगू तिने आपल्या कपाळावर संत आणि ग्रंथही लिहिले. आज ग्रंथ आहेत म्हणून आपण संत आहे. संत म्हणजे शांत आहे. आपण शांत नसतो, आपल्या हृदयात आणि डोक्यात संतही नसते बघ. आणि आपल्या हृदयात कपाळात जर संत नसते, आपण या प्रांगणात असतो, आपण कुठं असतो याचा विचार करा. आणि मग संताजीचं 5व्या दिवशी लिखाण लिहिलं गेलं. 12वीचा 16 झाला. 12वीचा 16 संपन्न झाला आणि लेकरू वाढू लागलं. वाढता शिक्षण त्या काळची नीती आहे. ज्याच्या घरी व्यापार चालतो त्याचं सांगणं आहे बा,
बाकी काय नाही शिकता आलं तर बाळ शिकला तरी भरपूर झालं, ते जमा करतरी झालं तरी भरपूर झालं. विठोबांनी संताजींना ते शिक्षण दिलं बा, शिक्षण दिलं ते. आणि ते शिक्षण दिल्याचा परिणाम असा झाला, ते शिक्षण दिल्याचा परिणाम असा झाला की संताजी महाराज म्हणतात मला कळलं बा की माझ्या जीवनात शाश्वतत्व नेमका बाळगतो. शेवटच्या चरणात पहिल्या अभंगात संताजी महाराज म्हणते बा मने येथे पाहिजे जातीचे, मने येथे पाहिजे जातीचे, मने येथे पाहिजे सगळं गोळा करताना पूर्वीची आजी असायची बघा, आजीच्या शेजारी बिचाऱ्याच्या शेजारी काठी असायची का डाव्या बाजूला, आजीच्या डाव्या बाजूला काठी असायची, उजव्या बाजूला एक पिशवी असायची. पिशवी, त्या पिशवीत काय काय असायचं पाहिलं ना, खोटे पैसे असायचे. खोटे पैसे आजीच्या, जसे खोटे पैसे असायचे ना तसे चालू पैसे पण असायचे. चालू पैशाबरोबर खोटे पैसे असायचे. तुकोबा संत महाराज म्हणतात खरे पैसे चालतील का खोटे पैसे चालतील? खरे पैसे चालतील ना, मग खरे पैसे ठेवा का खोटे ठेवा? खरेच ठेवा ना, खोटे गोळा करू नये. संत महाराज म्हणले संतू म्हणे येते पाहिजे जातीचे, संतू म्हणे येते पाहिजे जातीचे, येर गबाळ्याचे काम देते. इथं आम्हाला आवश्यकता आहे गबाळ्याची काम करते. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे, तसं संतोजी महाराज संतू म्हणे येते पाहिजे जातीचे आणि येर गबाळ्याचे काम. हे मला जे मिळतील ना ते चांगलं गोळा करतात. त्यांनी चांगलं गोळा केलं. 16व्या शतकात शिक्षण चांगलं काय माहिती आहे? 16व्या शतकामध्ये शिक्षण कशाला? जगाला फसवण्याकरता नाही बा, स्वतःच्या व्यापाराकरता. काय व्यापाराकरता? 2 तेल डबे जर आणले, 2 तेल डबे आता आले बरं का. पूर्वी घाणा असायचा, घाणा, नळे असायचे, नळे. मग ते नळे खांद्यावर घ्यायचे, नळ्यात तेल भरायचं आणि व्यापारात जायचं. नळ्यांमध्ये त्या तेल भरायचे, तेल भरून व्यापार करायचा. तो व्यापार कळला पाहिजे ना. आपण विकायला तेल किती आणलं हे तर कळलं पाहिजे. 50 किलो तेल विकायला आणलं, नळे मोकळे झाले आणि हिशोब मात्र 49 किलोचा लागला. आता तुम्ही जाणकार मंडळी आहात, व्यापार तोट्याचा का भाग्य जाऊ. 1 किलो तेल समजा वर देण्याने वाढलं, मग जोपर्यंत आमच्या साधनाने तेल विकत होतं तोपर्यंत वाढत होतं, कमी होत होतं. साधनाने म्हणजे तुम्ही ते पाहिलं ना, 100 ग्रॅमचं माप, अर्धा लिटरचं माप, 1 लिटरचं माप, तोपर्यंत 1-2 ग्रॅम इकडे दिली इकडे तिकडे होईल बा. आता तुम्ही तेल आणताना कशाचं आणता हो? पॅक बंद डब्याचं, पॅक बंद डब्याचं. घरी आल्यावर तुम्ही फोडायचं किंवा
पॅक मध्ये असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत, बरोबर ना? तुम्ही 1000 ग्रॅम जर घेणार असाल तर 1000 ग्रॅमच मिळणार मग तुम्हाला. तुम्ही किती तोलून पाहता, कशातही तोलून पाहता, ते तोलताना तुम्हाला 999 ग्रॅमही मिळणार नाही. आणि किती उदार व्यापारी असू द्या, उदार व्यापारी, त्याच्याकडे 1001 ग्रॅम सुद्धा मिळणार. आता कसं मिळणार? तंतोतंत मिळणार. पण हे तंतोतंत आहे की नाही ते जाणण्याकरता काय पाहिजे? काय पाहिजे? जसा हात मजबूत पाहिजे ना, तशी मस्तकात अक्कल पाहिजे, ज्ञान पाहिजे. ते ज्ञान कशाने मिळेल? ते ज्ञान मिळेल बघ, पण कशाने माहितीये? ते ज्ञान मिळेल ज्ञानाने. म्हणून तुकोबाराय मला सांगताय, ज्ञान म्हणजे काय माहितीये? आम्हा घरी धन शब्दांचे. ते शब्द ज्ञानाच्या करता. मी दुपारी अरे बाबा तुमचा फोन आला ना, मी पिंपरी चिंचवडच्या आयुक्तालयामध्ये दुपारी माझ्या समेत माझा मुलगा होता, तो सध्या MBA ला ऍडमिशन घेत. मी त्याला म्हटलं, तुला कळलं का रे, तू 16वी ला ऍडमिशन घेतला मराठी भाषेत, 16वी पर्यंत शिक्षण घेताना का शिक्षण घ्यायचं माहितीये तुला? कदाचित तुला माहिती नसेल. शिक्षण का घ्यायचं ऐकावर का? शिक्षण का घ्यायचं याचं उत्तर शोधायचं असेल ना, इथं येऊ नका, इथं येऊ नका, हात जोडून सांगतो. शिक्षण का घ्यायचं हे जर कळायचं असेल ना, तर कधीतरी पोलीस स्टेशन मध्ये जा, कधीतरी आयुक्तालयामध्ये जा, कधीतरी माझ्या शाळेच्या एखाद्या प्रांगणामध्ये उभं राहा, शाळेच्या प्रांगणात उभं राहा कधीतरी, किंवा सांगू एखाद्या हॉस्पिटलमध्ये जा. का जा माहितीये? माझी एखादी आई जर व्हीलचेअरवर असेल, एखादी आई जर शेवटची घटका घेत असेल, तर तिने किमान 2 शब्द तरी आपल्या लेकरासोबत बोलावं. असं जर त्या लेकराला वाटत असेल ना, तो आईला अर्ज करत नाही, माय बाप आईला अर्ज करत नाही, तो पाया आई बापाच्या पडत नाही, तो पाया एकतर देवाच्या पडेल किंवा एकतर डॉक्टरच्या पडेल. ऐका, देवाच्या का पडेल माहितीये? का पडेल माहितीये? देवाच्या पाया फक्त एवढ्या करता पडेल की देवावर जर शब्द असेल तर डॉक्टरचा इलाज झाला. डॉक्टरच्या का पाया पडेल माहितीये? डॉक्टर जर ज्ञानी असेल तर तो देवाच्या पाया पडून देईल, देवाच्या पाया पडून देईल. म्हणून शिक्षण ज्ञान काय हे जर जाणायचं असेल त्या ठिकाणी जा. मी त्या मुलाला सांगितलं, बा माझ्या त्यावेळेस आम्ही आतमध्ये शिरलो ना, त्यावेळेस पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त बाहेर पडत होते, मी बाजूला उभे राहिले. त्यांनी सन्मान दिला महाराज, हो, पण ते ज्यावेळेस निघाले ना, संपूर्ण आयुक्तालय 200 अधिकारी त्यांच्याकरता उभे होते. मी त्याला सांगितलं, त्या आतल्या माणसाची किंमत नाहीये, आतल्या माणसाचं मनगौरव नाही. कारण याच ज्ञानाने, या शिक्षणाने, याच देहावर, प्रत्येक देहाला 10 फूट 20 फूट आहे, दोन्ही सर्व देहांना 2 हात आहे, सर्व देहांना 2 पाय, एक मस्तक आहे. फक्त एकच फरक आहे, याच देहावर ती वर्दी चढवली गेली की ज्या वर्दीला संपूर्ण जग सलाम करतो, संपूर्ण जग. त्या जगाने सलाम करावा याकरता शिक्षण. माझ्या संताजी महाराजांना वयाच्या 6व्या वर्षी कळलं बा, 6व्या वर्षी या शिक्षणाचं महत्व काय. आपल्या व्यापाराकरता लागणारं शिक्षण त्यांनी घेतलं आणि चाकणवरून हा प्रवास सुरू झाला. परिवार व्यापार बंदी झाली, व्यापार बंदी झाली. माझा एक मित्र आहे, नितीन भाई माझा मित्र आहे, त्याचं नाव आहे सुशील अगरवाल. माझा मित्र आहे, उत्तम व्यापारी, आमच्या देऊळत राहतो, काय शाळेत शिकलो. आज जर कधी भेटलो मी त्याला शेठ म्हणतो आणि तुम्हाला महाराज म्हणतो. एका वर्गात शिकलो, मी त्याला जर विचारलं का महाराज म्हणतो, तो म्हणतो ज्या मस्तकावर मोकळं होतं ना, त्या मस्तकावर टोपी आली होती. ज्या देहावर ही वस्त्र होती ना, त्याच्या अंगाला लावून ती वस्त्र गेली. विश्वाला ज्ञान देण्याची भूमिका तुमच्या अंतकरणात आली.
म्हणून महाराज म्हणतो. तो जर मला कधी म्हटला ना महाराज मला शेठ का म्हणता, त्यावेळेस मी त्याला सांगतो ज्यावेळेस एकत्र मोठे खेळत होतो ना त्यावेळेस सुशा म्हणत होतो. त्याच हातात लेखणी आली, उत्तम व्यापार झाला, गावच्या सीमा ओलांडल्या, जगाचं हित अंतकरणामध्ये ज्या दिवशी आलं ना त्या दिवशी पद प्रतिष्ठा मान सन्मान त्यात एकाच शब्दाने आलं, ज्याचं नाव शेठ. त्याचं नाव शेठ आहे, याने प्रतिष्ठा प्राप्त झाली म्हणून शेठ म्हणायचे हो. आणि मग आम्हाला संतांनी आमचं महत्व लक्षात आहे. शिक्षण स्वीकारलं, व्यापार वृद्धी झाली आणि व्यापार वृद्धी झाल्यानंतर चाकणगाव सोडून दिलं. मला प्रश्न पडला असेल की नाही, व्यापार वृद्धी झाल्यानंतर सोडून माणूस चाकणला जाईल किंवा नवरा कुकड्यावरून माणूस चाकण तळेगावला येईल, पण तळेगावचा माणूस व्यापार वृद्धी झाली म्हणून नवरा कुकड्यावर जाईल का? माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी माझी मायबाप इथं बसते, जाईल का? नाही जाणार. किंवा आत्ताचा सुदुमऱ्याचा माणूस चाकणला व्यापार करायला जाईल बा, चाकणवरून व्यापार करायला सुदुमऱ्याला येईल का? बस हे भास नाही आपलं. पण असलं समजा तुम्हाला त्यावेळेच व्यापाराचं केंद्र होतं सुदुम्र, त्यावेळेच व्यापाराचं केंद्र चाकण नव्हतं. त्यावेळेच चाकण कशाचं केंद्र होतं माहितीये? माझ्या शक्तीचं केंद्र होतं. हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या चाकण शहर या पंचकृषीची तटबंदी म्हणून बांधलं गेलं. आजही तर तुम्ही गेला भुईकोट किल्ला आहे, भुईकोट किल्ला माझ्या चाकण तटबंदीचा किल्ला आहे. त्यावेळी त्या सरदारांना आदेश आहे, जर का संगमनेर मार्गे, जर का अहिल्यानगर मार्गे, जर का सोलापूर मार्गे एखादा जर आला ना तुमच्या मार्गे तर त्याला माझ्या तळेगावला पोचून देऊ नका. त्याला माझ्या तळेगावला, माझ्या देहूला, माझ्या सुदुमऱ्याला, माझ्या भांगिरीवर, घोरवड्यावर पोचूच देऊ नका. त्याचा करेक्ट कार्यक्रम करा. पुढं चाकण कार्यक्रम सुदुम्र आमचं चाकण कशा करता होतो? शक्ती करता होतो. आता करेक्ट कार्यक्रम तर लागला त्या करता हे. आणि मग चाकणवरून हा परिवार निघाला आणि त्यावेळेस व्यापाराचं मुख्य केंद्र असणाऱ्या माझ्या चाकण शहरातून सुदुमरी शहरामध्ये आला. सुदुमरी गावात आलं, घाणा लावला, परिसराचा व्यापार चालू झाला. विठोबाजींनी मयाईनी बैल बांधायचा घाण्याला बैल बांधला, तेल काढायचं, आदल्या दिवशी पॅकिंग करून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी बैलावर ते तेल बांधायचे, डबे बांधायचे, व्यापाराला निघायचं. पहाटेची वेळ, पहाटे निघालं तर दिवस उगवता कुठे नवरा कुणाला पोचायचं. सांगतो तुम्हाला, देवरून 4 वाजता निघायला, देवरून 4 वाजता निघालेली माणसं या तळेगावला डोक्यावर पाटे घेऊन 7 वाजता पोचायचे. या परिवारातला माणूस हो, आदल्या रात्री बैलगाडी निघायची भाकरी बांधून आणि मग पहाटेच्या वेळेला तळेगावला पोचायची बा. आणि मग ती वांगी विकायची, तो व्यापार चालायचा. संताजी महाराजांच्या वडिलांनी पहाटे निघावं, निघाल्यानंतर 9 लाख पोचावं. बाजारात तेल मांडायचं, बाजारात तेल, आणि तेल मांडता मांडता माझ्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करत राहायचं. हे विठोबा त्यांच्या कुठे जन्माला येते हो. आपल्याला म्हणतात ना, बाप सवाई बेटा, विठोबाचे भजन करावं. हे जसं संतांजींनी माझ्या लहान पाहावं ना, तसं व्यापार कुशलतेने करावा हे सुद्धा पहा. वडिलांनी व्यापार दिला. 12व्या वर्षी माझ्या संतांनी चालतं का 12व्या वर्षी पहिला डबा हातात घेतला. 12व्या वर्षी व्यापार तेल घेतलं वा, 9 लाख रुपयाला विकलं, मोकळे डबे घरी. बुधवारचा दिवस आहे, तेल विकून झालं. घरी पोचले, वडिलांच्या समोर पैसे मांडले 4.5 रुपये. वडिलांना एवढा आनंद झाला, वडिलांना एवढा आनंद झाला काय सांगावं. माझ्या पोराची पहिली कमाई आहे.
माझ्या लेकाची पहिली कमाई. बापाने खूप अंतकरणावर डोक्यावर हात ठेवला. विठोबाजी माझ्या संताजींना म्हणताय, संतो हे संतो किती तेल घेऊन गेला? ते म्हणले, बाबा 4 डबे नेले. अरे जोपर्यंत मी तेल विकलं ना, जोपर्यंत मी तेल विकलं, या 4 डब्याचे 12.5 रुपये झाले. या 4 डब्याचे 12.5 रुपये झाले. अरे पोरा, काय व्यवहार आहे रे तुझा? ज्या 12.5 रुपये तेलाचे व्हायचे ना, गल्ला मोजला ना 13.5 रुपये झाले. 1 रुपया वाढला. एका दिवसात 1 रुपया 2025 मांडत नाही बुवा. आता पाकिट खाली गेल्यावर त्यातलं जड असल्याला 1 रुपया राहिला की तो सोडून देतात. आता तुझे म्हणा सुख कशाचे माहिती, ते 1 रुपया येते. आता 1 रुपया सोडून देतात. हनुमान व्यासपीठावर बसून समाधान. हो, आणि मग वडिलांनी कौतुक करावं माझ्या संतोषी. वडिलांनी पाठीवर हात दिला आणि रहस्य विचारलं. ऐका, घरच्या नातवाला नक्की रहस्य सांगा. आज घरी गेलं नक्की रहस्य सांग. वडिलांना 12.5 रुपये मिळाले काल, आणि आज त्याच 4 डब्या तेलाचे मुलाने 13.5 रुपये दिले. रहस्य काय? वडिलांनी विचारलं ना. रहस्य संतोषी महाराज, संतोषीराव म्हणतात, ऐका, मी माझ्या जीवनामध्ये एक दिवस एकादशी दिनी संत तुकावानी, एका दिवशी रावळा अंगणी उभा होतो. एक दिवस ते रावळाच्या अंगणामध्ये, आता चांगलं डांबर पडले, त्या अंगणामध्ये मी उभा होतो. तेव्हा संतो केली गेला दर्शना, पांडुरंगा चरणानं मी केलं काय? काहीच नाही केलं. त्या पांडुरंग कर्णाचं दर्शन घेतलं. परिणाम काय झाला? तेथून तो आला तुका येते जेव्हा, तेथून तो आला येते तेव्हा आलिंगन देता झाला त्याच्याशी. त्याने मला दर्शन दिलं. कुणी? पांडुरंग परमात्म्याने उभरायांच्या साक्षीने दर्शन दिलं. आणि मग मी केलं काय केलं म्हणते माहिती? मी संतुका म्हणे संतू पुसतो तू जला, तुका म्हणे संतू पुसतो तू जला, सांगतो तू जला संतू म्हणे. हे रहस्य सांगतो. रहस्य काय झालं माहितीये? आपण माळ घेतल्यावर देवाच्या पाया पडतो, माळ घालायच्या झोपतो. आहे मग सांगा की माझी माळ घातल्यावर पाया पडतो का नाही? बरं झालं तुम्ही तरी कबूल केलं. माळ घालावी हे आपल्याला देव सांगतो, माळ घालावी आम्हाला संत सांगतात. संत सांगतात की नाही? माळ आम्हाला घालावी संत सांगतात, पण संतापर्यंत आम्हाला देव घेऊन जातात का? गुरु घेऊन जातात. गुरु घेऊन जातात ना. ऐका वैशिष्ट्य संतांच्या मार्गातून जीवनाचं वैशिष्ट्य आहे. ते म्हणले एकादशीच्या दिवशी मी देवाच्या समोर उभा होतो. नाही का? रावळा अंगणी उभा होतो. देवाच्या रावळाच्या अंगणात होतो, देवाच्या समोर नाही. बरं का? ऐका, पण देवासमोर उभं राहावं हे मला जर कोणी सांगितलं असेल तर माझ्या गुरुंनी सांगितलं. कोण गुरु आहे? तुकोबाराय गुरु आहे संताजी महाराज. हे ज्यावेळेस ज्ञान झालं नाही त्यावेळेस गुरु पाठीशी असावा. ज्ञान झालं नाही त्यावेळेस गुरु पाठीशी असावा. आता तुम्हाला अधिकारी आहे त्याचा. तळेगावकरांना खरा याचा अधिकारी अधिकारी का सांगू? ज्यावेळेस प्रतिष्ठा मिळते ना, प्रतिष्ठा, त्यावेळेस नसलेलं नातं तयार होत. नसलेलं सकाळी थोडस डोंगरात बोलले म्हणजे मला भाऊ गेले वर. जर काय एखादा लांबचा पाचा भेटला किंवा मामा आहेत माझे, किंवा आमदार झाल्यानंतर, मंत्री झाल्यानंतर, मग ते भाऊ ट्रॅक्टर चालवत होते, त्यांनी मला सांगितलं का तेव्हा कोण सांगेल बाबा माझे मामा आहेत म्हणून? नाही सांगणार ना. आज कधी सांगते भाऊ ऐका ना, काय अभिमान आहे माझ्या संतोजी महाराज. संतोजी महाराज म्हणतात या देवाच्या दारात जोपर्यंत उभा राहिलो नाही ना, देवाच्या दारात उभं राहून
याचं ज्ञान नव्हतं ना, तेव्हा माझे गुरु माझ्या पाठीशी. भाग्य आहे आपलं, आज तुकोबर आहे आपल्याकडे निरोप येतो. हो, आता झाल्यानंतर लोक म्हणतील आमच्या गावचे महाराज होते बुवा, मी त्यांच्या कथेला जातो म्हणून. माझी कथा चालू होण्याच्या अगोदर माझे महाराज तिथे उभे आहेत बुवा, गुरु साक्षात तिथे उभे आहे की नाही, विचार करा. हो, तुकोबर यांच्या बद्दल माझ्या संताजींना अभिमान आहे. वडिलांना रहस्य सांगतात, वडिलांना रहस्य. त्या गुरूंनी मला सांगितलं व्यापार कसा करावा, कसा व्यापार करावा माहितीये तुम्हाला. व्यापार असा करावा तुकोबारांच्या प्रमाणे. तुकोबारांचा व्यापार असा करावा, तो व्यापार फायद्यात होईल, फायद्यात होईल. तुका म्हणे हित होय तो व्यापार, हित साधता येईल तो व्यापार आपल्या जीवनात. संताजी महाराजांनी वडिलांना हित सांगितलं, संतांनी महाराजांनी वर्म सांगितलं. ते म्हणतात वर्म त्याचा असं आहे, वर्म असा आहे, व्यापार भजन करताना झाला की वृद्धी होते. व्यापार भजन करताना झाला की वृद्धी होते, आणि शिवे देऊन व्यापार केला की घाट्यात येतो. शिवे हे बारीक पोरग, आता बारीक पोरग हातात 4 आणे होते आणि ते कुल्फीवाल्याच्या पुढे उभं राहिले. कुल्फी 35 पैशाला, पोराच्या हातात 4 आणे, 4 आणे. आता 4 आणे पोराने पुढे उभं केलं, त्याने कुल्फी मागितली. दादा देणारे कुल्फी त्या डब्याला वापरून त्याने बघितलं याच्या हातात 4 आणे. पण 35 पैशाला. त्या पोराने आषाढ पहिलं त्याला माहिती आईची पिशवी अख्खी पालती करून आली, त्याच्यात एवढे 4 आणे होते. आता 35 पैशाला 10 पैसे मिळतील पुढं, ते परत विनवणी करताय. हे दादा देणारे कुठली 4 आण्याची दे, असं 4 आण्याची पाना मिळायची सगळी घेतली तर 35 पैशाला. 10 पैशाची कमी दे ना दादा, 10 पैशाची कमी दे ना 4 आण्याची. त्यांनी त्याची आई काढली हॉस्पिटल. घाबळ रे, 35 पैसे घेऊन मग देतो. व्यापार कशात झाला, शिवे देऊन झाला की नाही. त्याने आईने शिवे दिली त्याचे, जापळ मला 35 पैसे घेऊन. तर व्यापाराचं महत्व सांगू, व्यापाराची प्रक्रिया सांगू तुम्हाला. येथील बाहेर इथं व्यापाराचं महत्व सांगतो तुम्हाला. गिऱ्हाईक 5 पैशाचं आलं तर 5 पैशाचा माल द्यावा. बोले तो 4 पैशाचा दे, पण 5 पैशाचा दे बॉस. हो, पण द्यावा. गिऱ्हाईक मग पाठवावं नाही का माहिती, ग्राहक हा राजा असतो. आमचं संविधान सांगते ग्राहक हा राजा असतो. आणि त्या राजाच्या हातात 4 आणे असेल ना, आपला माल 35 पैशाचा जरी असेल तर 10 पैशाचा माल कमी द्यावा. पानावर द्यायचे ना, पुढे पॅकिंग मध्ये, पुढे पॅकिंग फोडायचे, द्यावा ना. शिवाय देऊन दिलेला व्यापार कसा झाला, 4 आण्याचा गिऱ्हाईक पाठीमागे गेलं गेले. आणि माझ्या तुकोबारांनी मिरच्या विकताना जेवायच्या हातातही पैसे नाही, हातातही नाही. ते तू कसे 1 किलो मिरच्या द्या, कशा दिल्या, 1.25 रुपये. पैसे नंतर आणून देते, पैसे नाही आणले सोबत. हे जा म्हणले, पैसे कुणी विचारले तुला, पैसे घेऊन जा. असंच होतं तळेगावच्या भागात. मी इथं राहते, घेऊन येते, जाऊ ताजी भेंडी. मी घरी जाऊन पैसे घेऊन येईपर्यंत भेंडी संपली तर माझ्या पोराला सेकंडला कामाला जायचंय, ताजी भेंडी मिळणार नाही. त्या बाबाने तुमचा विश्वास ठेवला की नाही. तो म्हणला भाभी काकू ताई बिंदास घेऊन जा, मला माहिती आहे 1 रुपया 1 किलोच्या भेंडी करता तुम्ही तळेगाव सोडून जाणार नाही. बरोबर आहे ना, असंच होतं ना. माझे तुकोबर आहे म्हणतात असाच व्यापार करायचा. कसा, हिताचा व्यापार करा, फायद्याचा व्यापार करा. शिवे दिलेला व्यापार पूर्ण होत नाही माय बाप, पण आवर्जून प्रेमाने पाठीवर हात फिरून हे बाळा शाळा जरी 5 पैसे परत नाही, मी 20 पैसे तिला देतो. ते पोरग आयुष्यभर विसरलं. ते पुढं राष्ट्रपतीच्या उभं राहिलं ना पुढं, आणि त्याच्या डोळ्या पुढं तो जर गाडी गाडवाला आला ना, राष्ट्रपती विसरून जाईल बा. ते या बाबाने मला 4 आणे असताना 20 पैशाची दिली आणि 5 पैसे पण माझ्या बरोबर परत दिले. कुणाला आठवलं होते,
घाई घरवल्याला फिरके नाही हो. संतजी महाराज वडिलांना सांगतायत, बाबा सांगू तुम्हाला व्यापार का सवालता, व्यापार हा सवालता. तुम्ही फक्त तेल नाही विकलं, तेल माझ्या तुका शेटने विकलं, तेल माझ्या गुरूंनी विकलं बा, तेल माझ्या भगवंताने विकलं. मी फक्त भजन केलं, बस मी फक्त भजन केलं. कोणाचं भजन केलं? काही नाही, ते भजन केलं माझ्या तुकारायाचं, भजन केलं बा माझ्या पांडुरंग परमात्म्याचं. आता प्रश्न आहे, तुकोबारांनी व्यापार पैदा केला का भक्ती केली? माझ्या तुकोबारांनी पहिला व्यापार केला आणि मग भक्ती केली. माझ्या संतोजी महाराजांनी पहिली भक्ती केली, ते पहिला व्यापार केला आणि मग भक्तीला आली. हो, पण श्रद्धा बांधतो माझ्या तुकोबारांनी. देवला तुकोबारांचे कीर्तन आहे, जाता येत नाही. श्रद्धा आहे, जाता येत नाही. सांगत असतो काय, आमच्या घरातली वकील आहे बघून, तुमच्या घरातला मुलगा इंजिनियर आहे, इन्स्पेक्टर आहे, आता नाही मुलगा जात आहे, नाही जात आहे. त्या पायात बूट आहे, तोच पोरगा दारात उभा राहतो आणि त्या दारात उभं राहून त्या भगवंताला नमस्कार, देवा काय करू, कर्तव्य पहिलं कर्तव्य आणि मग माझा भगवंत आहे, देवा माझा नमस्कार इथूनच घे. पंढरपूरला गेल्यावर साहेब भेटतात, पण तुम्हाला रस्ते उभे राहिले. साहेब साहेब त्यांना माहिती आहे तुम्ही त्याची आई नाही. इन्स्पेक्टर रस्त्याच्या उभा, पोलीसचे साथ उभा, त्याला माहिती आहे समोर आई दिसते नाही, माझी आई नाही. पण आज मी तो बाय ना, आई बरोबर, म्हणून तो पुढं असलेल्या माऊलीला सुद्धा सांगतो, तिच्या अंगावरची फाटली साडी पाहत नाही तो अधिकारी, ती पाहत नाही, पण तो अधिकारी सुद्धा सांगतो, आई साहेब या दरवाज्यात जाऊ नका, या दरवाज्यात. काय माहितीये, श्रद्धा आहे, ज्ञानाचा खऱ्या अर्थानं घोष आहे. आणि मग संतोजी महाराजांच्या अंतःकरणामध्ये तुकोबा आहे, कीर्तनाला देवला जाता येत नाही. काय भाग्य उजळलं बा, लवकर रावला कुणाला मोकळे झाले, लवकर जवळ गेलेले मोकळे झाले. एकादशीचा दिवस आहे, त्यांनी सांगितलं एकादशी दिली, एकादशीचा दिवस आहे आणि सुदुम्रेकर मंडळी दशमीला देऊ लागली. त्यावेळेची गाडी पाठी सगळे मंडळी आले. त्यांनी सांगितलं तुकोबा आहे, उद्या कीर्तन करायला आमच्या सुदुम्र्याला येता का? आता तुकोबा काय डायरी बघून कीर्तन करत होते का? कोणत्या तारखेला, कोणत्या तिथीला काय नाही. तुकोबा आणले, उद्या येतो येतो. दिवसभर तुकोबारांचं भजन देऊन झालं. सायंकाळ झाली, तुकोबारांनी काय काही काळातच सुदुम्र्याला पोहोचले. तेव्हा हातात सुदुम्र्याला जायचं म्हटलं गाडी घेऊन 20 मिनिटं लागतात. तुकोबारा लगेच कसे काय पोहोचले? येऊ तू बद्या रस्ते जायचं सुदुम्र्या तुम्हाला पहा. आता जो जुना पूल आहे, जुना पूल, त्या जुना पुलाच्या शेजारी शासनाने एक असा मोठा बांधला नदी. आमच्या देवकरांच्या माऊल्या आहे, माऊल्या आहे काय आमच्या महिला माहिती, त्या माऊल्या आहे, त्या माऊल्यांच्या कडे रस्ता होता, तो रस्ता पार केला. आणि आताच आमच्या देऊचे सरपंच आहेत अशोकराव मोरे नामदार, त्यांच्या घराचे वास्तू तिथून एक जुना रस्ता, तिथून निघाले येलवाडीला गेले. येलवाडीला भागीरथी मातेचं मंदिर पूर्वीला आहे, त्याच्या अलीकडे भंडार डोंगरावर ज्यांनी भंडार डोंगर दिंडीचा अध्यक्षपद त्यांनी घोषवलं, माऊली गाडी पाठवली. त्यांच्या घरा शेजारून रस्ता, तो पुढे गेलो ना येलवाडीचा बैलगाड्याचा घाट, आताचा बैलगाड्याचा घाट, त्या घाटातून पलीकडे गेलो की सुधा पुलावर तुम्ही आता गेले. सुधा पुलावर उजव्या बाजूला पाहायचं कधी जात आहे, तिथं एक शेड उभं, शेड आता त्याच्या शेजारून एक कच्चा रस्ता आहे, तो माझ्या तुकोबारांच्या पाय धुळीचा रस्ता आहे. हो, सुदुम्र्याला किती वेळा जाईल माहिती आहे? आता येते पायी गेला तुम्ही, पायी 20 मिनिटात जा, या रस्त्याने गेला आणि प्रगती झाली, आपल्याकडे गाडी आली. तिने जर गेलात ना तर 20 मिनिटात गाडीने जा. पायाने लवकर का गाडीने लवकर? गाडी लवकर ना,
पण गाडीपेक्षा लवकर नेण्याचं सामर्थ्य पायामध्ये तो माझ्या तुकोबारांचा रस्ता आहे. आणि मग तिथून संताजी महाराज रोप मिळाला आणि तुकोबार आहे संताजी महाराजच्या गावाला सुदुमरे गावाला कीर्तनाला गेले. विठ्ठल मंदिरामध्ये कीर्तन सुरू झालं. कीर्तनाची वेळ आहे, जेवण झाल्यानंतर आणि संपायची वेळ आहे, दिवस उगायच्या आधी. आता आपल्या 5 ते 7 दिवस नाही बोल कीर्तनाला उपाशी कुणीच नाही बोल. काय माहितीये, कीर्तन जेवण झाल्यानंतर आणि कीर्तन संपणार कधी, काकडा सुरू करायच्या अगोदर ब्रह्ममुहूर्तावर. आम्हाला आमचं शास्त्र सांगतंय, हिंदू धर्म सांगतो ब्रह्ममुहूर्तावर केलेली पूजा ही भगवंतापर्यंत पोहोचते. बरोबर ना? माझे तुकोबारे मात्र एवढं सांगतात, ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदर आपण सावध असलं पाहिजे. सावध असलं पाहिजे. ही व्यापारी वृत्ती आहे तुकोबारांची माझी. हीच व्यापारी वृत्ती माझ्या संतांची माझी. तुकोबारांचं कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झालं आणि जगण्याने महाराज बैल घेऊन गावात आले. आणि काय म्हणले, योग आला दुग्ध शर्करा योग. काय योग हे साक्षात त्यांच्या कीर्तनाची इच्छा आहे. त्या तुकोबारांचं कीर्तन सुरू झालं. बैल मंदिराच्या बाहेरच बांधून दिला बैल. आणि बैल बांधल्यानंतर आतमध्ये आले. आता कसं उभं राहावं, आता उशीर आल्यावर लय लाजल्यागत झालं. मग लय लाजल्यागत झालं. पहिला दिवस मी ज्यांना आग्रहाने बोलवलंय ती मंडळी इथं, ज्यांचं नाव आग्रहाने आपण पत्रिकेत टाकले तात्या इथं सगळे अगोदर, आणि ज्यांची कथेचे यायचे तेच उशीर आले. लय लाजल्यागत झालं. संताजी महाराजांना एवढं लाजल्यागत झालं, टाळकऱ्यांनीच मंदिर भरलंय वाटतं. बसणारी माणसं कमी, टाळकरीची असतील. आपल्याकडे उलट झालं, आपल्याकडे टाळकरी आळंद देऊन येतील तेवढंच आणि बसणारी सगळी. आणि मग संताजी महाराज आतमध्ये गेले. पाहिलं पुढं बसावं, एका कोपऱ्यात बसते. आता असं आहे गाव दिसते म्हणून नाव घेतलं असं नाही ना. कीर्तन तर कोबऱ्यांचं पाठी संपलं आणि त्या कीर्तनातला सारांश होता. सारांश हो, मजस्थिती ब्रह्मज्ञान 4थ्या अध्यायामध्ये म्हणतात, मजस्थिती ब्रह्मज्ञान काही नाही. हो मजसी ते ब्रह्म ज्ञान काही नाही. मजसी ते ब्रह्म ज्ञान काही नाही. खूप दिवस झालं तुमचं कीर्तन ऐकायचं होतं. खूप दिवस वेळच मिळाला. आज मिळाला ना. माझी भावना अशी नाही, काय झाली, मजसी ते ब्रह्मज्ञान काही नाही. एवढं कबूल करायला पण लय अर्थ करायला लागतं. मला काहीच ज्ञान नाही, हे ज्ञानालाही कळत नाही. ज्याला ज्ञान नाही त्याला हेच कळत नाही आपल्याला ब्रह्मज्ञान नाही, आपल्याला ज्ञान नाही. एवढं कळलं तरी आपल्याला ज्ञान येऊ की आपल्याला ज्ञान नाही. ते म्हणजे मला काही ब्रह्मज्ञान नाही, आपल्या कृपेने सर्व काही होईल एवढं मात्र मला ज्ञान आजच्या कीर्तनातून आलं. मी कोरडा पाषाण,
मग या दगडावर काही लिहावं असा काही दगड नाही होता. त्या निळाने परीक्षा घेतली ना भगवंताची. भगवंतांनी सांगितलं, हनुमंतरायाने सांगितलं, वा हे दगडच आहेत पण तेच तारणार ज्यांच्यावर लिहाल राम राम तेच तारणार, याच्याशिवाय तर होऊ शकत नाही. हे जर तिथं हनुमंतराय नसते तर कळालंच नव्हतं. हनुमंतराय जर नसते याच्यावर राम लिहा तरतील. तसं संताजी महाराज म्हणतात, मला आजपर्यंत हे ज्ञानच नव्हतं बा हा देह तरुण जाईल, हा देह तरुण, हा देह फक्त व्यापाराला मिळणार एवढंच मला कळलं. व्यापाराने तरुण जाईल असं मला कळलंच नाही. मी त्याच मिथ्यामध्ये होतो, तेच गबाळगोळा करत बसतो बा. की 4 आणे मिळणे 8 आणे मिळणे ठूक पत्र राहू याने उद्धार राहावे असं वाटलं होतं. पण मला मात्र तुमचं कीर्तन ऐकलं आणि आता कळालं बा हे जीवनाचा सार माझ्या कोण असेल ते एकाच मुळाजवळ पांडुरंग मुळासे सर्व आहे. पांडुरंगाच्या मुळासे म्हणून आपण दर्शन घेताना काय आपलं भाग्य बा. मस्तकाचं घेतो का नाही घेत. ज्ञान कशात देऊ, ज्ञान कशात मस्तका मस्तकात की नाही. अवदारी कशात देऊ, हातात. अवदारी हातात आहे, ज्ञान मस्तकात, अवदारी हातात. यापेक्षा सांगू, यापेक्षा सांगू ज्ञान कशात देऊ, ज्ञान अंतःकरणात. दर्शन घेतो कशाचं, पायाचं. काय होत्या पायात, त्या पायात काय तर बाहेर जाऊ पहा, त्या पायात एवढंच सामर्थ्य वा, एवढंच सामर्थ्य. हे सगळं मिळवण्याची ताकद या पायात मी नतमस्तक झाला तर. माऊली शुद्ध भाषेत बोलले, माऊली तेषां सतदीप्ता भजता प्रतिपर्वता ददामि बुद्धियोगम तम येन माम कयांती. त्या बुद्धियोगामध्ये सर्व आहे आणि तो बुद्धियोग संताजी महाराज म्हणले मला आज मिळाला, आज मिळाला. एक कृपा झाली माझ्यावर. खबर आहे आज मला खरंच ज्ञान मिळालं, ब्रह्मज्ञान मिळालं. झालं तुकोबारायांचं कीर्तन. काकडा झाला सदोबऱ्याला. तुकोबारायांनी घोडा काढला आणि घोड्यावर तुकोबाराय माझे बसले आणि देऊला आले. देऊळ आल्यानंतर दिवसभर भजने देऊळ. तुकोबाराय माऊल्याजवळ बसताय, मंदिरात बसताय. संध्याकाळचं कीर्तन चालू झालं. मांबाचे शेठ सगळे मंदिर कीर्तन कीर्तन झालं. तुकोबारायांचं कीर्तन होताना एकदा लक्ष गेलं की रात्री जे माणूस आपल्या कीर्तनाला होतं ना ते माणूस आता पण आपल्या कीर्तनाला वय किती माहिती, कीर्तनाला येणारच. कीर्तनाला येणारच वय 16 वर्ष. आता इथं 16 वर्षाच्या व्यक्तीने हातवर करायचा. हात करायला आमच्या कीर्तन मंडपात कोणीच राहायचं नाही बुवा. आता ती सगळे ऑनलाईन येत. आता ते चाललं रील्स सगळे ऑनलाईन येत. आणि मग तू कोणाला आश्चर्य, 16 वर्षाचा युवक रातभर कीर्तन ऐकतोय. सुंदर व्यापारी मित्र आहे, सुंदर व्यापारी आणि तो माझ्या कीर्तनाला आश्चर्य वाटत. सकाळी दिवस उजवला आणि सकाळचं भजन माऊल्यांच्या शेजारी चालू झालं. आणि भजन करताना संताजी महाराज एका कोपऱ्यात उभी पाहिजे. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटत. जो व्यक्ती काल म्हणतोय वाक्याने मला कीर्तन ऐकायला मिळालं का, सुदुमऱ्यावरून 9 लाख कुंभऱ्याला तेल विकायला गेलो. 9 लाख कुंभऱ्याला आणि 9 लाख कुंभऱ्याला तेल विकायल्यानंतर लवकर आलो म्हणून तुमचं कीर्तन ऐकायला मिळालं. तोच युवक, तोच मुलगा, तोच मुलगा आणि दिवसा भजनाला दिवसाला आश्चर्य आहे का नाही. हा आमच्या कीर्तनाला IAS अधिकारी बसले. आश्चर्य बुवा काय माहिती आहे. तुझे तुकोबाराय सांगतात, परीक्षेवावे राज्याचे रक्षक कोण, विवेका विवेक जागवून. आश्चर्य तुकोबारायांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज बसतात. आश्चर्य. एवढी जबाबदारी असताना सुद्धा कीर्तनाला आहे. आता प्रश्न पडला त्यांना, प्रश्न पडला व्यापार समुद्र करणारा 16 वर्षाचा मुलगा आज दिवसभर रात्रभर कीर्तनाला बसला.
सकाळी झोपला का नाही, आता परत बसणार आहे. कोणाने विचार केला आणि संध्याकाळी परत कीर्तन चालू झालं आणि संतांना समोर पाहिल्यानंतर तुकोबारांना आश्चर्य वाटलं. तुकोबारांनी कीर्तन सुरू करायच्या अगोदर संतांना बोलवलं. हे संतू मित्र येतो बदल, हे संतू विचारणार होतं वय 24 वर्षाचं आणि ज्याला आवाज दिला त्याचं वय 16 वर्षाचं. अधिकारी मित्र हे संतू रात्री कीर्तनाला होता, सकाळी बसलेला होता रे, आताही कीर्तनाला आहे का बरं? ते म्हणले तुका शेठ ते रात्री सांगितलं का नाही? म्हणले काय सांगितलं? सांगितलं की नाही, मला तुझं सिद्ध ब्रह्मज्ञान काही आहे किंवा भक्तिमय वसे पोटी तुमच्या जवळ जे आहे ना ते मला मिळालं पाहिजे. हो, कारण मला शाश्वती आहे, मला माहिती आहे माझं सिद्ध ब्रह्मज्ञान काही नाही. मला माहिती आहे माझा दगड कोर आहे. बाईंनी पाट्या भरड्या आमच्या घ्यावं, बाई शाळेतल्या गुरुजींनी पाट्या भरड्या आमच्या घ्यावं का? त्या बाई म्हणल्या, त्या आगाद्या म्हणायच्या. त्या बाई म्हणल्या की तो तोंड करायचा, त्याला आस आलं पाट्या फुटल्या होत्या. मग मला माहिती आहे पाठी कोरी आहे, पण या पाठीवर संतांची जगणारे नाव जर यायचं असेल तर मला तुमच्याशिवाय पाणी नाही, तुमच्याशिवाय. मला रात्रीच ठरलं आणि मी ठरवलं आजपासून घरी जायचं नाही. ती माया नको, मोह नको, अंतकरणात विचार नको, काहीच नको. तुम्ही तुमच्या जीवनाचा नियम केला की नाही? दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे. तुकाशे आजपासून तुम्ही माझे गुरु आणि मी तुमचा शिष्य. बस मला काही नको, काही नको. पाय धरले तुकोबारायचे. तुकोबाराने खांद्याला धरलं, एका जवळ बसवलं आणि बसून सांगितलं, आई तुमचं कीर्तन पाठी संपलं. संपल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतायत, संतू कशाला होता रे? काय त्या पायाने आलं तर दारात घोडा बांधला, दारात घोडा बांधला. काय म्हटलं मला, तुम्ही माझे गुरु, मी तुमचा शिष्य. गुरुने ऐकायचं असतं की नाही? ही सगळी ज्येष्ठ मंडळी जशी महिना झाला लक्ष देऊन या सोहळ्या करतात, तसं आमचं ते दादा आहे वा, तरुण आहे आमचा. 16 नाही वय, पण 20-25 वय आहे वा आमचं. हातात माहीत घेऊन मग अशी निवेदन केलं का नाही? ते आमचं तेवढं एक अख्ख्या तरुणांचं प्रतिनिधी आहे बा त्या कथा मंडपावर, आहे की नाही? माहीत हाती घेऊन सांगितलं बा इथून पुढं काय करायचं. हो, जसे ज्येष्ठांनी सांगितलं की तरुणांनी ऐकावं. गोवारा म्हणले, तुम्ही म्हणले ना मला गुरु आहे, ऐका गुरुचा. काय करावं? आताचा गुरु असतात तो म्हणला असता उद्या 5 लाखाचा चालू होणार आहे, 4:45ला माझ्या घरी ये, आपण जाऊ बघ त्याला, तू बरा पडत माझ्या 8 दिवस आपण सोबत राहू. माझे गुरु काय सांगताय शिष्याला ऐकावर काय, कसा गुरु आपल्या जीवनात पाहिजे ते तुकोबाराय सांगताय. संतू माझा घोडा घेऊन घरी जा, माझा घोडा घेऊन घरी जा. सकाळ आंघोळ कर. आंघोळ झाली ना तर बायकोने तेलाचे गाणे तयार करून ठेवले असतील, तेलाचे डबे तयार करून ठेवले असतील. याच घोड्यावर का, याच घोड्यावर का. आता पुढे गेलता परवा दिवशी नवरात मुऱ्याला, उद्या कुठं जायचंय? नाही तो कुमार आहे, जुन्नरला जायचं. जा जुन्नरला जा. जुन्नरचं तेल संपल्याशिवाय सुदुमऱ्याला यायचं, सुदुमऱ्याला यायचं. आराला सुदुमऱ्याला पोटभर जेव आणि हात बळा घेऊन घेऊन. आता काय म्हणतो, तुझी गाडी घेऊन ये, मला कीर्तनाला जायचं. तो गोवारा म्हणले, माझा घोडा घेऊन जा, व्यापार कर, घरी ये, जेवण कर, तृप्त हो बा, तृप्त.
आणि मग कीर्तन आले. आता ही शिक्षक मंडळी जर कोण असतील त्यांच्या लक्षात येईल. त्रिवेणीनगरला शिवभूमी शाळा आहे. त्या शाळेत माझं व्याख्यान होतं म्हणून गेलो. त्या शाळेत एक बोर्ड वाचला. शाळेत एक बोर्ड वाचला. आमच्या काळामध्ये वहीच्या शेवटच्या पानाला एका टॉप तयार करायचा. सोमवार सकाळचा तास गणिताचा, दुसरा इंग्रजीचा, तिसरा भूगोलाचा, चौथा इंग्रजीचा, पाचवा पीटीचा. हे सगळ्यात आवडता तास पीटीचा, सगळ्यात आवडता. ते दप्तर घेऊन जायचे. शिवभूमी शाळेत गेलं ना एक कॅटलॉग येतं. तिथं लिहिलंय बा 10वीचा विद्यार्थी आहे ना त्यांनी सोमवारी येताना 2 चपात्या आणायच्या, मेथीची भाजी आणायची. 5वीचा पोरग आहे ना त्याने येताना सोमवारी 1 चपाती आणि मेथीची भाजी घेऊन यायची. मंगळवारी त्याच पोराने मंगळवारी ज्वारीची भाकरी आणि हरभऱ्याच्या घुगऱ्या घेऊन यायची. मंगळवारी मी सरांना म्हटलं का हो सर हे किती मुलांना करतात, किती म्हणजे त्याच्या खाली नाव लिहा ना, हे कुणी आणायचंय त्याला नाव पुन्हा कोणाचे लिहू. म्हणलं का आमच्या शाळेत 6वी अ च्या वर्गात 62 मुलं आहेत, 32 मुलं आहेत, 30 मुली आहेत. 6वी क च्या वर्गात 75 मुलं आहेत. लिहू पुन्हा कुणाला. 2च वर्गाची 132 पोरं झाली. शाळेत 4000 पोरं आहेत, नाव कोणाची लिहू. पण 4000 पोरांचं लिहू का वाटलं तर एक सर्वे केला. सकाळी 10ला शाळा सुटली. 4000 पोरांपैकी 2000 पोरं डबं खायला बसतात. त्यातली 1600 पोरांना डबच नाही. 1600 पोरांना 400 पोरं डबं आणतात. त्यातले 300 पोरं बर्गर आणि पिझ्झा घेऊन येतात. 200 पोरं मॅगीवर आहेत, 100 पोरं गुड्डेवर आहेत आणि 50 पोरं आईच्या धाकावर आहेत. म्हणजे आई उठलीच नाही किंवा तिचा शाळेत तू जातो. आमच्या काळात ते 50% राहिले जा शाळेत तू जातो. पण आमची आई म्हणायची डबा घेऊन जा रे बाळ्या. त्या डब्यात ज्वारीची भाकर आहे, शेंगदाण्याचा लाडू आहे, तुपाचा साज त्याला चढवलाय आणि फक्त डबा तुझ्या करता नाही. हे तू इथे मांडुळ पोरं आहेत कधी शेजारची त्याची करता पण आमची आई हक्काने सांगायची व आनंदाने सांगायची. ती सगळ्यांचं भरून द्यायची. ते म्हणले झालं काय आम्ही सर्वे केला आणि एवढं दिसतं. आता आम्हाला प्रश्न काय मला माहिती का म्हणले मी एकदा कीर्तनाला आलतो आणि कीर्तनात आलते लोक झोपाने मी पाहिजे. मी त्या पोर लोकांना विचारतो तुम्ही का झोपता. ते म्हणले जेवण आलोय 9 ते 11 कीर्तन चांगलं जेवण झालंय म्हणून झोपाने. आम्ही शाळेत पोरांना विचारलं 11 वाजता ते तू पेगल्या जात काय सरांना विचारत होते सर मी काय असं पोराला विचारत तू डब्याला काय आणलं गुड्डेवर गुड्डे 7च बिस्किट आहे महाराज त्याच्यात. हे आमच्या या माणसांना एखाद्याच्या ताब्यात दिलं ना एखादच बसतील 7 बिस्किट 7 एखाद याच्या अख्ख्या दुपारच्या पर्यंतची मग समस्या जाणार. 11:30ला हे पिया खाते का. मी आता जर इथून निघाले तुमच्या वाट्याला जर रोड बस आले बस 22 वर्षाचं 24 वर्षाचं पोरग 70,000 रुपये महिन्याने कामाला आहे. ते खिडकीवर झोपलंय असं का दिवसभर मशीन रडतंय. खायला काय येतं खायला कॅन्टीनचं काहीच नाही जेवणात कॅन्टीन वाटायला. त्या पोरांना विचारलं ना पोरांनी सांगितलं सर शाळा सकाळी काही झोपते 11:30ला आणि उठते 5:30ला. आम्हाला बुळा पुढे आणि गाडीपर्यंत पोहोचवायला आई दप्तरच्या ताब्यात तिला जर नको म्हणून आमचा डबा आला काय याच्यापेक्षा काय नाही म्हणून हे केटला लावलाय बघ की काय घेऊन यायचं. 12:30ला शाळा सुटली ना तरी पोराने दप्तर पाठीमागं टाकलं पाहिजे आणि तेच दप्तर त्याला लागलं नाही पाहिजे. नाही तर आता असं होतंय पोराने जोरात जर दप्तर मागं मारलं तर पोरग पुढं पडतंय का
जीवच नाही त्याच्या दप्तराचा मार्ग आहे म्हणून आख्यातलं काय म्हणतो माहितीये संताजी महाराजांना तुकोबारा म्हणतात तुला यायचंय का रातभर जागायचंय तुला का कीर्तन ऐकायचंय नुसतं ऐकायचं नाही कीर्तन तुला कीर्तन ऐकायचं नाही ऐका कीर्तन ऐकताना सगळ्यात जागं कोण पाहिजे होतं माहिती सगळ्यात जागं ऐकणारे त्यांच्यापेक्षा तेच द्या कोण पाहिजे होतं माहिती का ज्यांच्या खात्यावर सगळं ऐकली जर का आता गणेश महाराज जर झोपले मी झोपलोच मग आमचा ओंकार दादा जर का झोपले महाराज आमचं वाजलंच बुवा आमचे पुढेकर दादा जर का महाराजांनी जर का स्वरच बंद करून टाकला बघ संपलं ना आमच्या त्यांच्या शेजारी भले सुखदेव असतो देव जरी असेल ही झोपली तर संपलं मग आमचं तशाची कथा आमचीच कथा बघा मग तू कोणाला आमच्यापर्यंत पोहोचवायचे ना हे मला लोकांपर्यंत पोहोचवायचे ना आजपासून तुमच्यावर जबाबदारी काय जबाबदारी आहे काही नाही तो कोणाच्या मुखातून शब्द बाहेर पडला मुखातून इथं रिपीट नाही बोला रिपीट नाही बोला माझं एखादं चुकलं आमची रुपाली ताई म्हणेल बा मला रिटेक घ्या परत रेकॉर्ड करू होईल की नाही परत रेकॉर्ड करू आणि म्हणतात पण का बाबा आता आणि ते म्हणतात पण डबल प्रमाण त्यांना विचारलं मला डबल प्रमाण का घेतलं म्हणजे काय नाही शूटिंग करताना व्यवस्थित नाही आलं मी म्हणलं काय परंपरा आहे काय डबल घ्यायची म्हणजे तसं नाही शूटिंग म्हणजे आता परंपरा शूटिंग वर आली मग तुकोबारायांनी संताजी महाराज जाग का राहायला सांगितलं पहा ऐका का तेजदार राहायचंय का सजग राहायचंय का त्या टेकून ताकदीने उभं राहायचं त्याला कारण आहे 400 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला जर तुकोबाराय पाहिजेत ना तर देवाला येऊ नका खर्च पडेल तुम्हाला तळेगावरून देऊ यायला कमीत कमी 50 रुपये लागतील मग नका येऊ देऊ नका येऊ तुकोबाराय पाहिजे तुम्हाला तर संताजी महाराज म्हणतात फक्त एक काय तुमच्याच घरात जा त्या घरात वाढ वडिलांनी 50 वर्षापूर्वी तुकोबारायांची गाथा घरात आणली उघडा ती गाथा आणि त्याच्यावरचा एक शब्द वाचा तुम्हाला तुकोबारायांचं दर्शन माझ्या तुकोबारायांचं दर्शन का माहिती आहे गुरूंची आज्ञा गुरूंची आज्ञा संताजी दिवसभर व्यापार करायचा संतो दिवसभर व्यापार करायचा संध्याकाळी कीर्तनाला यायचं का करायला यायचं माहिती आहे काही नाही मुखातून शब्द बाहेर पडला तो शब्द रूपामध्ये गुंफून द्यायचा शब्द सुवर्ण अलंकार घडवताना सुवर्ण अलंकार घडवताना सोनं नसतं मग सोनं असतं पण अलंकार नसतो ते सोनं घ्यायचंय त्याला तापवायचंय अलंकारामध्ये रूपांतरित करायचंय हे कौशल्य कोणाचं सोन्याचं का सुवर्ण अलंकार बनवणाऱ्या सुवर्णकाराचं सुवर्णकाराचं हे आपल्या हृदयात जे ज्ञान आहे ते सुवर्ण अलंकार हे घडवण्याचं सामर्थ्य त्याच्या तुकोबारायांपेक्षाही माझ्या संताजी महाराजांच्या कर्तृत्वामध्ये तुकोबारांना शब्द रूपामध्ये गंथून घेतलं आणि मग घेताना ते म्हणतायत माझ्या हाती काय होतं अभंगाच्या या 6व्या प्रमाणामध्ये ते सांगतायत मज मागे सांगे मज मागे गाना सांगे परके मज मागे गाना सांगे परके मज मागे संसार सांगे मुक्तीचा मज मागे संसार सांगे रुक्मीचा सांगे रुक्मीचा मज मागे खाना सांगे वारकेचा मज
द्वारकेचा राणा. देवाने मला सांगितलंय माझ्या मागं प्रपंच. गाणा म्हणजे प्रपंच आहे. माझ्या पाठीची गाणं आहे म्हणजे प्रपंच आहे. नाही का मज सांगे संसार सांगे रुपये वर. देवाने मला सांगितलं संसार आहे, पण इथपर्यंत मज मागे निद्रा. आज सांगे मला धारण गरज भगवंत सांगतोय मला. पण त्या संसारामध्ये सुद्धा भक्ती आहे हे मात्र माझे तुका शेठ मला सांगताय, हे माझे गुरु मला सांगताय. म्हणून त्या गुरूंनी मला सांगावं ना भक्षण करावं, पण व्यापार करून करा. प्रमाण सिद्ध झालं. संताजी महाराजांचं जीवन बहरू लागलं. संताजी महाराज उत्तम व्यापार करता करता रोज भजन करू लागले. पण भजन करताना लिहू लागले, हात चालू लागले, शब्द रूपाने प्रगट होऊ लागले. हे तुकोबारांचा गाथा आकार घेऊ लागला. ज्याचा नोय भंग तुझी जाणावा अभंग, देह आपुला भंग तो माती मिळून या जाते. संताजी महाराज म्हणतात हे अभंग तयार झाले. कोणते अभंग तयार झाले? ज्याचा नोय भंग, ज्याचा भंगच होणार नाही असे अभंग तयार होऊ लागले. संताजी महाराज लिहित राहिले आणि लिहिता भजन करत राहिले. भजन करताना कुणाचं करावं? माझ्या संतांचं भजन करत राहिले. हो तुकाराम 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 पुढे चालू केला देहावर. हे देहावर उदार होऊन त्यांचं भजन सुरू झालं. यावर वाचावं तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करा. भजन चालू राहील. आज आपल्याला वेळ झाला, आपली वेळ ओढून जाते.
2 मिनिटात थांबणार आहे. उद्यापासून एकदम वेळेवर तुम्ही नाही यायचं, मी येणार. कारण आज तुम्ही वेळेवर आहे, मी हुशार आहे. उद्यापासून मी वेळेवर आहे, तुम्ही पण वेळेवर आहे. हो, आजच तुम्ही एवढे आले, शेवटपर्यंत तुम्ही भरून टाकणार एवढं मला माहिती आहे बघ. हा, उद्या याच्यात पण वाढणार. सांगा सगळ्यांना, हे संताजी महाराज आपण आजपर्यंत ऐकले नव्हते. संताजी महाराज ऐकायचं असेल तर उद्या विठ्ठल मंदिरात या संदेश सगळे जण द्या. हो, संताजी महाराजांनी भजन चालू केलं, भजन करत राहिले आणि भजन करता करता माझ्या तुकोबारायांच्या सेवेत राहिले. उद्या संताजी महाराज आपण सांगता करणार. भजन कसं असावं, व्यवसाय कसा असावा, हे उद्या आपण सगळं पाहणार. का माहिती आहे, तुकोबारायांनी सांगितल्यानंतर त्यांनी फक्त व्यापारच केला नाही, फक्त भजन नाही केलं. त्यांनी तेल सिंधू नावाचा एक ग्रंथ लिहिला. तेल सिंधू ग्रंथाचं नाव काय माहिती आहे? तेल. विचार करा, यातून सार प्रगट झालाय. तेल म्हणजे सार आहे, ते व्यवसाय. शंकर दीपिका नावाचा एक ग्रंथ लिहिला. योगाची वाट नावाचा एक ग्रंथ लिहिला. हे 3 ग्रंथ त्यांनी लिहिले. ते फक्त तुकोबारायांचे लेखक राहिलेले, ते स्वतः लेखक राहिले. त्यांनी फक्त तुकोबाराय शब्दातीत केले असं नाही. संताजी महाराजांचे सध्या उपलब्ध असणारे 83 अवधी तुकोबाराय संताजी महाराज एवढे फक्त आपल्यापर्यंत आहे. 3 ग्रंथ तो महात्मा लिहितो, त्यांच्या मग 83 असणार नाही. पण व्यवस्थेने जेवढे आज आपल्यापर्यंत ठेवले तेवढेच आपल्याकडे प्रमाणे. यावर्षी दिनांक 10 जानेवारी 11 जानेवारी रोजी देहुला याच गाथेचं पारायण संपवणार आहे. आज पहिल्यांदाच तुम्हाला निमंत्रण देतो, ज्याला शक्य आहे त्यांनी 2 दिवस संताजी महाराजांचं पारायण करायला देहुला या. काही तुम्हाला खर्च नाही, फक्त येण्या जाण्याचा तुमचा तुम्ही काय एवढाच करा. सगळ्यांनी या. त्या भाजनामध्ये तल्लीन झालेले संताजी महाराज असायचे. ते स्वतःचा व्यापार आणि भजन हे करता करता त्यांनी खऱ्या अर्थाने तुकोबारायांसारखं कसं होता येईल याचा विचार करा. आपण सगळ्या मंडळी खूप वाचक आहात, खूप श्रोते, संपूर्ण निगम आहे. नामदेवरायांनी खऱ्या अर्थाने तुमचं वर्णन केलं. नामदेवराय म्हटले, काय वर्णन करू तुमचं मी आता? तुम्ही एवढे संपन्न आहात, एवढे संपन्न आहात, एवढे संपन्न आहात. नामदेवराय म्हणतात, आता वंदू देव ब्राह्मण. मी जसं देव ब्राह्मणांना वंदन करतो, बापा देव बाप्पा वंदन करतो. ज्यांचे जे पुण्य वाहन त्यांच्याजवळ पुण्य आहे त्याला आपण वंदन करतो. प्रसन्न होऊन श्रोते जना, तसं नामदेवराय तुम्हाला पण वंदन करतात. हे प्रसन्न होऊन श्रोते जनांना त्या माझे नमन दंडवत. ते जर तुम्हाला दंडवत करतात का ऐकण्याकरता, तर संतोष महाराज काळ त्यांनी तुम्हाला वंदन केलं तर काय बिघडणार? मग तुम्हाला वंदन करतो का? हे सुंदर वाचन, सुंदर श्रोते जर तुम्ही आहात, उद्यापासून आपण याचा खऱ्या अर्थानं रस स्वीकारणार आहोत. तुकोबारायांच्या भाषेत सांगू, सेवित हा रस वाटे पाणिका घ्यारे होऊ नका रानभरी. आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा. यानंतर भजन होईल आणि भजन सांगता झाल्यानंतर आपण भजन घेतलेलं आहे. त्यानंतर आरती होईल. आरतीचे यजमान खऱ्या अर्थानं भाजपाचे किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्यांनी शुभारंभ केला, सन्मान केला, त्यांनी खऱ्या अर्थाने याचं यजमान भूषवलं. गणेश तात्या किसनरावजी बेगडे पाटील हे. त्याचप्रमाणे आपल्या नगरीचे नगरसेवक आदरणीय दीपकदादा निवृत्तीजी बेगडे हे खऱ्या अर्थानं आजचे यजमान आहे. यानंतर आरती होईल. कुणाचा सन्मान करायचा आहे? महाराजांचा. आता फक्त दादा तुमचं नाव सांगायचं, दिनेश दादा. आता दिनेश दादा इथून पुढे माहिती हातात घेतील बघ, मी काही सांगितलं बघ. आणि मग त्यांची इच्छा आहे की याकरता साक्षात तुकोबाराय जर राहिले तर तुकोबाराय इथं आल्यानंतर आपलं कर्तव्य व्हावं. आधी वंदू संत ब्राह्मण म्हणून त्यांचं वंदन, त्यांचं पूजन व्हावं.
मग पहिला त्यांचा सन्मान होईल आणि नंतर आपल्या आरती होईल. हॅलो, रामकृष्ण. अतिशय सुश्राव्य अशा अमृतवाणीतून महाराजांच्या श्रीमुखातून आपण ही कथा या ठिकाणी ऐकत आहोत. या कथेला आजच्या पहिल्या दिवशी जे यजमान आपले लाभलेले आहेत ते आपल्या देहू येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिराचे विश्वस्त हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज मोरे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. तो सन्मान देण्याकरता मी हरिभक्त परायण श्री पाटील बुवा जगताप यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा सन्मान करायचा आहे. यानंतर आजच्या या पहिल्या दिवशी या कथेच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व भाविक आणि या भाविकांना या कथेच्या निमित्ताने जो प्रसाद दिला जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून हा प्रसाद दिला जाणार आहे, असे आपल्या तळेगाव नगरीचे उद्योजक श्री